चला रे, झाली रेसिपीची सुरुवात झाली. तर आज घेतलाय बघा आप्पे पात्रातला केक बनवायला. जसं आप्पा असतात तर त्याच प्रकारचा केक बनवणार आहे. इथं मी घेतले ती 20-20ची 2 बिस्किट आणि 1 गुड्डेचं बिस्किट. तर एवढं झालं बघा. आपल्याला थोडंच करून बघायचं, टेस्ट लागली तर अजून करूया, कारण बिस्किट आपल्यापाशी अजून भरपूर आहे ती. तर चला प्रोसेस बघून घेऊया. हे तर मी बिस्किट बघा सगळी तोडून घेतले ती. आता ह्याच्यात आपल्याला दूध ओतायचं आहे. ह्यात मी दूध तर ओतून घेतलं बरं का. आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचं, मिक्स सगळं एकजीव झालं पाहिजे. असं करून बिस्किट सगळे असे ह्याच्यात चुरवायचे. आता मी ह्याच्यात टाकणार आहे बघा, ही इलायची पावडर आहे जी आपण साखरेत मिक्स करून वाटतो, थोडीशीच टाकली. आता ह्यातच मी एवढा सोडा घेतला आहे बघा. आता हे सोडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता त्याचबरोबर एवढी साखर बी घेतली आहे. तुम्ही ही साखर बारीक पण करून टाकू शकता आणि अशी पण टाकली तरी चालते. आता हे आप्प्याचं भांडं बघा घेतलं मी. आता ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून ह्या सगळ्या गोलमध्ये का नाही पसरून घेऊया. बघा असा टिपका सोडायचा आणि काही नाही हरकत. असं जास्त पडलं तरी आपल्याला इकडं असं घेता येते. असं सगळ्याला लावून घेऊया. आता हे आपलं आप्पे पात्र आपण गॅसवर ठेवलेलं आहे बघा शेगडीवर. तर हे गरम व्हायला लागले, तुम्हाला दिसते पाणी असं तडतडताना. आता आपण एक एक चमचा करून असं सोडून टाकूया ह्याच्यात. आधी कसं कडेला टाकायचं म्हणजे मधलं जास्तच आपल्याला असते ना कडेला, तर शिजून निघते. चला मी सगळं टाकून घेते आता. आता मी म्हणलं मधल्या ह्याच्यात का नाही एक वेगळं एक्सपेरिमेंट करून बघावा, की म्हणजे होतंय का बघावं. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, दुसरं काय नाही. असं केकचं हे असं थोडंसं टाकायचं, हे असं सगळीकडं ह्यानं चमच्यानं पसरवायचं. ओके, हे झालं. परत दुसऱ्या चमच्यानं जी पीनट बटर असते का, क्रीम ती अशी टाकायची अशी, आणि परत फिरशे बिस्किटाचंच बॅटर वरून असं टाकायचं. बघूया आता ह्याचं जमतंय का आपल्याला. होतं का, जमलं तर भारीच आहे. जमते का, जमवायचं. वास चांगला यायला बघ. पहिल्यांदा केल्यावर जमतच नसते. वास चांगला यायला का काय का बाबा, जमलं. वास सुटलाय, सगळ्या घरात सुटलाय वास. सुटलंय मग चांगलं झालं. अहो खायच्या आधीच. मग तर तुम्ही केकची तर रेसिपी बघितली, केक बनवून बी झाला, पण खाल्लेलं राहिलं काय? अहो राहिलं नाही, व्हिडिओच डिलीट झाला माझ्याकडून. तर व्हिडिओ एडिट करायला लागली होती, तर बघता करता लक्षात आलं की आपल्याकडनं व्हिडिओ डिलीट झाले. अजून मेकिंगचा पण व्हिडिओ होता ना काल टाकलेला, त्यातलं बी डिलीट झालं. म्हणजे असं समजलंच नाही की हे आपल्याला व्हिडिओ लागणार आहे आणि आपल्याला डिलीट नाही करायचे. अशा पद्धतीनं कट झाला आहे, डिलीट झाला आहे व्हिडिओ. त्याच्यात शिवानी खाताना घेतलं होतं, ह्यांनी खाताना घेतलं होतं. शिवानी, तुला केक आवडला होता का? आवडला होता. तर कसं काय डिलीट झाला? डिलीटच झाला, म्हणजे सगळं गॅलरी रिकामी करताना डिलीट झाला. तर असो, केक तर 1 नंबर झाला होता. तुम्ही पण ट्राय करा आणि कसं वाटतंय ती पण सांगा. काही सोपीच रेसिपी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. व्हिडिओ डिलीट झाला की काय बघायचं तुम्ही? आहे की दुसरा, आहे की, फक्त खाल्लेला नाही, तयार झालेला नाही. एक बाजू भाजीपर्यंत आहे. हां, एक बाजू एक बाजू भाजीपर्यंत आहे, तर दुसरी बाजू भाजतानाचा डिलीट झाला. तर असो, बाय बाय. बाय.